और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। दुर्गाडीवरती आलोय। मोरे सांगा। आम्ही ॲक्च्युली इकडे मंदिरावरती साप एका कर्मचारी त्याला दिसला आणि त्यांची काहीतरी फाईट चालू होती मुंगूस बरोबर, तर त्याने त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये त्याला पकडलं आणि ड्रम मध्ये टाकलं आणि अच्छा. आम्ही त्याच वेळेस बोंबे सरांना कॉल केला, कारण की हे जवळपास 14-15 वर्षांपासून आम्ही ओळखतो. तर इथे प्रत्येक वेळेस कॉल केला का लगेच हजर होतात आणि सर्पांना पकडतात व इथून त्यांचा जीव वाचवण्याचाही प्रोसेस करत असतात. चालेल, आता आपण त्याला सेफली पॅक करूया. ड्रम मध्ये ठेवलेला आहे. पकड जरा असंच म्हटलं असं झालं. खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी सापाला त्याच्या सेफली पॅक झालेला आहे. आता आपण कल्याण फॉरेस्टला दाखवून त्याला नंतर त्याच्या आदिवासात नंतर सोडणार आहोत. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागा सर्पमित्राने पकडून जीवनदान दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी 5.5 फुटी लांब कोब्रा नागाची आणि मंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहोचले. त्यांची चाहूल लागल्यानं मंगूस पळून गेले. त्या नागाचा रुद्र अवतार पाहता मजुरांची भीतीने त्रेधातील पीठ उडाली होती. प्रसंगावधान पाहता सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहोचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी 5.5 फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवनदान दिल्याचं पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितलं की गारव्यामुळे साप उन्हाची तिरीपसाठी दगडी पायरी परिसरात उभीसाठी आला असावा. संदर्भित पकडलेल्या विषारी नागास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलंय. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गक्रम करणं गरजेचं आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.